चला, आज आपल्याला काय बघायचंय? अ न्यू चॅप्टर दॅट इज नथिंग बट द केमिकल चेंजेस अँड केमिकल बॉन्ड. ओके, सो लास्ट इयरला आपण काय बघितलं होतं? लास्ट इयरला आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत कोणाबद्दल? खूप सारे चेंजेस बघितले होते आपण. क्विक चेंज, फास्ट चेंज, बरोबर? किंवा क्विक चेंज, स्लो चेंज, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल चेंज, युजफुल चेंज, अनयुजफुल चेंज, बरोबर? आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी आपण एक चेंज शिकलो होतो दॅट इज नथिंग बट द फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. ओके, सो फिजिकल चेंज आपण कोणाला म्हणतो रे? कोणाला फिजिकल चेंज म्हणायचं? की असे चेंज की ज्याच्यामध्ये आपल्याला वस्तू किंवा ऑब्जेक्ट परत मिळवता येतात. उदाहरणार्थ सॉल्ट अँड वॉटर. कोणतं? सॉल्ट अँड वॉटर. ओके, सॉल्ट अँड वॉटर जर तुम्ही काय केलं, मिक्स केलं, तर काय होतं रे? की सॉल्ट जे आहे ते कशामध्ये डिझॉल्व्ह होतं? वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं. सॉल्ट गेट डिझॉल्व्ड इन वॉटर. ओके, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं आणि तुमचं काय होतं? सॉल्टी सोल्युशन तयार होतं. कोणतं सोल्युशन तयार होतं? सॉल्टी सोल्युशन. ओके, आता हेच जर सोल्युशन तुम्ही काय केलं, टेरेसवर सुकवायला ठेवलं, तर काय होईल? यामधलं वॉटर वेपर्स काय होतील? उडून जातील आणि तुमच्या खाली काय शिल्लक राहील? फक्त सॉल्ट शिल्लक राहील. म्हणजे काय? हे दोन मिक्सचर जरी तयार केले तरी तुम्हाला ऍक्च्युअल पदार्थ परत मिळवता आला का? येस. म्हणजे या प्रकारच्या चेंजला आपण काय म्हणतो? फिजिकल चेंज. आणखी कोण कोण येतं रे फिजिकल चेंज मध्ये? उदाहरणार्थ इथे आहे एक पेपर आहे, मी पेपरला काय केलं? स्क्वॅश केलं आणि फेकून दिलं, बरोबर? काय फिजिकल चेंज? मग ऍक्च्युअल पेपर मला परत मिळेल का? येस, परत मिळेल, बरोबर. त्याच्यानंतर काय केलं मी? आईस घेतला आणि आईसला हीट केलं. आईसला हीट केल्यावर काय होईल? वॉटर तयार होईल. म्हणजे काय? या वॉटर पासून परत मला आईस मिळवता येईल का? येस. येस, ते वॉटर घ्यायचं, फ्रीज मध्ये ठेवायचं आणि काय झालं? तुमचा परत आईस तयार. म्हणजे हा कोणता चेंज आहे रे? फिजिकल चेंज आहे. रिव्हर्सिबल चेंज आहेत हे. काय आहेत? रिव्हर्सिबल चेंज. फिजिकल चेंज हे काय असतात? रिव्हर्सिबल चेंज असतात. तो एक ना अनेक असे बरेचसे एक्झाम्पल आहेत कोणाचे? फिजिकल चेंजचे. पण आता या वर्षी आपल्याला काय शिकायचंय? केमिकल चेंज. काय शिकायचंय? केमिकल चेंज. चला मग सुरुवात करूया बाय द इंट्रोडक्शन. ठीक आहे, चला. आता केमिकल चेंज आपल्याला बघायचंय. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स इथे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत केमिकल चेंज मध्ये, ज्याच्यामध्ये आपलं थोडंसं रिव्हिजन होईल. कशाचं? फिजिकल चेंज कोणाला म्हणणार आणि केमिकल चेंज कोणाला म्हणणार. ओके, तो या ठिकाणी आपण टाकूया फिजिकल चेंज. ओके, आणि या ठिकाणी लिहूया केमिकल चेंज. ओके, आणि तुम्ही मला सांगायचंय वन बाय वन एक एक एक्झाम्पल घेऊन आपण इथे लिहूया की कोणता फिजिकल चेंज आहे आणि कोणता केमिकल चेंज आहे. फर्स्ट वन, रिपेनिंग ऑफ मँगोज. आंबा पिकणे हा कोणत्या प्रकारचा चेंज आहे? केमिकल चेंज. कारण एकदा कच्चा आंबा तुमचा पिकला तर परत तुम्हाला कच्चा आंबा मिळणार आहे का? नाही. ओके, सो अशा प्रकारचे जे चेंज असतात त्यांना आपण काय म्हणतो? केमिकल चेंज. सो रिपेनिंग ऑफ मँगो हे कशामध्ये येणार आहे? केमिकल चेंज मध्ये. किंवा याला नंबर 1 देऊया आपण. आता नंबर 2 एक्झाम्पल काय? मेल्टिंग ऑफ आईस. आईस मेल्ट होणे कशामध्ये येईल रे? आईस पासून. आईसचं काय होईल मेल्ट झाल्यावर? वॉटर. वॉटर पासून आपल्याला पुन्हा काय मिळवता येतं? आईस मिळवता येतो. थर्ड वन काय? बॉइलिंग ऑफ वॉटर. ओके, पाणी बॉईल करणे. बॉईल केल्यामुळे काय होईल? वॉटरच्या वेपर मध्ये कन्व्हर्जन होईल. त्या वेपर पासून परत वॉटर मिळवता येईल का? येस. त्या वेपरला काय करायचं? कूल करायचं, थंड करायचं. काय मिळेल तुम्हाला? वॉटर अगेन मिळेल. सो बॉइलिंग ऑफ वॉटर हा काय तुमचा फिजिकल चेंज आहे. किंवा इथे लिहूया समोर फिजिकल चेंज. फिजिकल चेंज आणि हा काय? केमिकल चेंज. ओके, डिझोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर. सॉल्ट वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करा. आताच बघितलं आपण कोणता चेंज आहे? फिजिकल चेंज आहे. रिपेनिंग ऑफ बनाना. बनाना पिकणे हा कोणता चेंज आहे? केमिकल चेंज. ओके, कच्च्या बनाना पासून आपल्याला पक्का बनाना मिळाला. आता पक्क्या बनाना पासून परत कच्चा बनाना मिळेल का? नाही मिळणार. ओके, फ्रॅग्रन्स ऑफ रिपेनिंग फ्रूट. पिकलेल्या फळाचा सुगंध कोणता चेंज आहे? अगेन केमिकल चेंजच आहे. हा पण कोणता चेंज आहे? डार्कनिंग ऑफ ए कट पोटॅटो.
कट म्हणजे काय, कापलेला पोटॅटो जर बराच वेळपर्यंत पडला तर त्याचा कलर कसा होतो, ब्लॅकिश होतो. कसा कलर होतो, ब्लॅकिश. आता त्या ब्लॅक झालेल्या पोटॅटो पासून ओरिजिनल ऍक्च्युअल पोटॅटो तुम्हाला मिळणार आहे का, नाही. सो हा सुद्धा काय आहे, केमिकल चेंज आहे. किंवा तो जो ब्लॅक कलर आहे तो कशामुळे आलेला आहे रे, तो ब्लॅक कलर कशामुळे आलेला आहे, ड्यू टू द केमिकल रिएक्शन. कशामुळे, केमिकल रिएक्शन. बर्स्टिंग ऑफ अन इन्फ्लेटेड बलून, फुगवलेला बलून फुटणे. कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज आहे. कोणता चेंज आहे, फिजिकल. केमिकल काय आहे, त्याचं काय कॉम्पोजिशन बदललं का, फुग्यापासून बटाटा तयार झाला का, फुगा फुटला मग त्याच्यापासून बनाना तयार झाला का, फुगा फुटला त्याच्यापासून काय दही तयार झाली का, नाही. त्या जो फुटलेला फुगा आहे त्याला मेल्ट करा, त्याला काय करा, मेल्ट करा. काय तयार होईल, त्याचं लिक्विड. आणि ते परत बलूनच्या शेपमध्ये बनवा. बलून जसं बनवतात तसं तुम्हाला परत बलून मिळवता येईल का, येस. ओके, सो हा काय फिजिकल चेंज आहे. केमिकल चेंज मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कॉम्पोजिशन्स काय होतात, चेंज होतात. कॉम्पोजिशन्स काय होतात, चेंज होतात. बघायचंय पुढे. साऊंड ऑफ बर्स्टिंग फायर क्रॅकर, फायर क्रॅकर फुटणे, फिजिकल चेंज आहे, फटाका फुटणे. आता एकदा फुटल्यानंतर त्याचा आपल्याला परत मिळवता येईल का फटाका, नाही. तो हा काय, केमिकल चेंज आहे. ओके. त्याच्यानंतर काय, फाऊल स्मेल ऑफ द स्पॉइलिंग फूड, खराब झालेलं फूड, हा सुद्धा काय, केमिकल चेंज आहे. ओके, सो आय होप तुम्हाला फिजिकल चेंज काय असतात आणि केमिकल चेंज काय असतात हे प्रॉपर पद्धतीने समजलेलं असेल. ओके, चला मग पुढे जाऊया. काय म्हटलंय रे, ड्युरिंग एनी केमिकल चेंज, काय, केमिकल चेंज, कोणत्याही प्रकारचं केमिकल चेंज होताना काय होतं रे, कंपोजिशन ऑफ ओरिजिनल सबस्टन्स चेंजेस. आणि काय तयार होतं रे, अ न्यू सबस्टन्स इज अ फॉर्म विथ डिफरंट कॉम्पोजिशन, दुसऱ्या कॉम्पोजिशनचा पदार्थ तयार होतो. उदाहरणार्थ बघा, एखादं सिंपल एक्झाम्पल आपण घेऊया. कोणतं एक्झाम्पल, आपण गेल्या चॅप्टर मध्ये ऍसिड आणि बेसिस शिकलो. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो की NaOH किंवा ऍसिड HCl, व्यवस्थित लिहू, H-Cl कोणाबरोबर रिॲक्ट होतो रे, NaOH बरोबर तयार होतो. आणि काय तयार होतं रे, सॉल्ट अँड वॉटर. मग कोणतं सॉल्ट तयार झालं, हा Na आणि हा Cl एकत्र आला, काय तयार झालं, NaCl तयार झालं. आणि वॉटर तयार झालं, H2O. बघा, हा एक H, दुसरा H आणि हा O. येस ऑर नो, येस. म्हणजे आता पदार्थ कम्प्लिटली चेंज झाले का, येस सर. HCl काय होतं, ऍसिड होतं. NaOH काय होतं, सर बेस होतं. आणि ऍसिड आणि बेस एकत्र आले आणि काय, सॉल्ट आणि वॉटर वेगळेच काहीतरी पदार्थ तयार झाले, झाले की नाही. आता मला सांगा, या सॉल्ट पासून ऍसिड परत मिळेल का, या सॉल्ट पासून तुम्हाला NaOH परत मिळेल का, नाही मिळणार. आता परत मिळणार नाही, म्हणजे कॉम्पोजिशन बदलले. हा क्लोरीन अगोदर कोणाबरोबर होता रे, हायड्रोजन बरोबर. आता हाच क्लोरीन कोणाबरोबर आहे, सोडियम बरोबर. याला म्हणतात कॉम्पोजिशन चेंज होणे. काय म्हणतात, कॉम्पोजिशन चेंज होणे. हा OH अगोदर कोणाबरोबर होता, सोडियम बरोबर, म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप कोणाबरोबर होता, सोडियम बरोबर. आता तोच हायड्रॉक्सिल ग्रुप हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होऊन काय तयार झालं, H2O तयार झालं. ओके, समजतंय ना तुम्हाला. म्हणजे हा OH ग्रुप काय शो करत होता रे, या ठिकाणी बेसिक नेचर शो करत होता. आणि तोच OH ग्रुप आता हायड्रोजन बरोबर ऍड झालाय, वॉटर तयार झालंय. आणि वॉटर तर कोणत्या नेचरचं आहे रे, न्यूट्रल नेचरचं आहे. कोणत्या नेचरचं आहे, म्हणजे काय होतं रे, कॉम्पोजिशन कम्प्लिटली चेंज होऊन जातात. समजलं ना. आता तेच एक्झाम्पल तुम्ही फुग्याचं म्हणत होते, तुम्हाला वाटत होतं की फुगा हा केमिकल चेंज आहे. पण कसं, फुगा फुटला तर काय वेगळा पदार्थ तयार होतो का, इथे रबर होता तर इथे पण काय असणार आहे, रबरच असणार आहे. फुटल्यावर, फुटल्यावर पण रबरच राहणार आहे ना. काही वेगळा पदार्थ तयार झालाय, नाही. फक्त एवढं की त्याला होल पडलाय म्हणून ती हवा निघून जाते. पुढे काय करायचंय तुम्हाला, याला वितळून टाका, मेल्ट करा, नवीन फुगा बनवा, बनणार आहे फुगा तुमचा परत. येस ऑर नो, येस. ओके, म्हणजे काय होतं रे, की जेव्हाही केमिकल रिएक्शन होते, या केमिकल रिएक्शन मध्ये काय होतं, कंपोजिशन काय होत जातं, चेंज होतं. ओरिजिनल सबस्टन्स चेंज होतो, नवीन सबस्टन्स तयार होतो. की जो पुराणा सबस्टन्स असतो ओल्ड वाला, त्याच्यापासून काय होतो, न्यू सबस्टन्स तयार होतो. जुना सबस्टन्स आणि नवीन सबस्टन्स या दोघांच्या प्रॉपर्टीज काय असतात, वेगवेगळ्या असतात. त्यांचे कॉम्पोजिशन सुद्धा काय असतात,
वेगवेगळे कॉम्पोजिशन म्हणजे त्यांच्यात असणारे घटक हे सुद्धा काय असतात, वेगवेगळे असतात. मग हाऊ टू आयडेंटिफाय अ केमिकल चेंज, मग कसं ओळखायचं सर केमिकल चेंज? काही आयडियाज तर आपल्याला आलेल्या आहेत. काय आयडिया आली पहिले, की सर जो जुना सबस्टन्स असतो तो चेंज होतो आणि नवीन काहीतरी तयार होतो, ही एक आयडिया आली आहे तुम्हाला. आणखी कसं ओळखणार की केमिकल चेंज झालाय, हे आपण कसं ओळखणार? गो देअर. ओके, चला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये समजून घेऊया. आपण काय घेऊया, एका बिकर मध्ये काय घेऊया, लेमन ज्यूस घेऊया. क्लीन बिकर, ओके, कशामध्ये, क्लीन ग्लास मध्ये काय घेऊया, लुक एट हियर, हा ग्लास आहे आणि याच्यामध्ये आपण काय घेतलंय, लेमन ज्यूस. खूप सारा लेमन ज्यूस घेतलाय. घेतला का? कोणता ज्यूस घेतला? लेमन ज्यूस. आपण ऑलरेडी बघितलेले लेमन ज्यूस हा कोणत्या नेचरचा असतो रे? ऍसिडिक. लास्ट चॅप्टर मध्ये आपण ऍसिड अँड बेसिस शिकलो, त्याच्यामध्ये काय बघितलं की लेमन ज्यूस कोणत्या नेचरचा असतो? ऍसिडिक. का ऍसिडिक असतो सर? कारण इट इज अ सोअर इन टेस्ट. याची टेस्ट कशी असते सर? सोअर. ओके, तो याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, खाण्याचा सोडा टाकणार. काय टाकणार आहोत? खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा म्हणजे काय रे? सोडियम बाय कार्बोनेट. काय? सोडियम बाय कार्बोनेट. खाण्याचा सोडा, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट, हे त्याचं सायंटिफिक नेम. आपण सोडियम बाय कार्बोनेट त्याच्यामध्ये टाकलं. आता बघा, सोडियम बाय कार्बोनेटचे आपण टाकूया. पावडर फॉर्म मध्ये असतो सोडा, माहितीये ना तुम्हाला. टाकलं, टाकल्यावर काय काय ऑब्झर्वेशन होतं रे तुमचं? काय ऑब्झर्व? फसफस फसफस होतं वर असं, म्हणजे काय रे? गॅस बाहेर पडतो. काय बाहेर पडतो? गॅस. याला म्हणतात इफरवन्सेस. याला काय म्हणतात? इफरवन्सेस. ओके, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो की फसफस करून येतं ना वरती, गॅस इव्हॉल्ड होतो. इव्होल्युशन ऑफ गॅस किंवा गॅस इज इव्हॉल्ड. कोणता गॅस इव्हॉल्ड होतो रे या ठिकाणी? CO2. कोणता गॅस? CO2. ओके, यालाच काय म्हणतो आपण? कार्बन डाय ऑक्साईड. मग बारीक ऑब्झर्वेशन असायला पाहिजे. फसफस फसफस असा काय येतो? आवाज येतो. येतो की नाही? म्हणजे तुम्हाला काहीतरी साऊंड येतो का? येस. काय येतो? तर काहीतरी साऊंड येतो. कदाचित कधी कधी काय होतं, कलर सुद्धा चेंज होतो. काय होतो? कलर सुद्धा चेंज होतो. आणि आता हे सोडियम बायकार्बोनेट तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये मिक्स करा आणि आता ते पिऊन बघा. आता पिऊन बघा. अगोदर याच्यामध्ये काय होतं? लेमन ज्यूस होतं. लेमन ज्यूस कसं होतं? सोअर इन टेस्ट. आणि आता काय टाकलं त्याच्यामध्ये? सोडियम बाय कार्बोनेट. मग ही जी सोअर टेस्ट आहे, ही सोअर टेस्ट काहीशी काय दिसते तुम्हाला? कमी झालेली दिसते. काय झालेली दिसते? म्हणजे काय होतं रे ते? लेस सोअर. काय होतं? लेस सोअर. म्हणजे टेस्ट सुद्धा काय होते? चेंज होते. टेस्ट सुद्धा काय झाली? चेंज झाली. मग अशा पद्धतीने आपण आयडेंटिफाय करू शकतो की या ठिकाणी झालेला चेंज कोणता आहे? केमिकल चेंज आहे. कोणत्या प्रकारचा चेंज आहे? मग केमिकल चेंज मध्ये काय काय होतं रे? साऊंड चेंज होतो, कलर चेंज होतो आणि टेस्ट सुद्धा काय होते? चेंज होते. आणखी एक प्रॉपर्टी आपण ऑलरेडी बघितली होती की कॉम्पोजिशन ऑल्सो चेंजेस. कॉम्पोजिशन सुद्धा काय होतं? चेंज होतो. आणि इट इज ए परमनंट चेंज. इट इज ए परमनंट चेंज. परमनंट म्हणजे काय? कायमस्वरूपी. आता याच्यापासून तुम्हाला सोडियम बायकार्बोनेट पाहिजे तर परत मिळेल का? नाही, कारण याच्यामधनं काय बाहेर पडलाय? CO2 बाहेर पडलाय. ओके, बघा तो CO2 इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी. आपण जेव्हा ते पटकन पितो तेव्हा आपल्याला असा ढेकर येतो. आला? म्हणजे ते येणं गरजेचं असतं. पोटामध्ये जो गॅस झालाय तो गॅस काय होतो? रिलीज होतो. मग आपल्याला फ्रेश फील होतं किंवा मजा आया. आहे का नाही? ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या अंडरस्टँडिंग साठी, की ह्या प्रकारच्या चेंजेसला आपण काय म्हणतो? केमिकल चेंज असं म्हणतो. समजलं मग तुम्हाला? ओके, मग आता आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये कोणकोणत्या प्रकारचे केमिकल चेंजेस दिसून येतात सर? बघा, ऍपल जेव्हा कट करतो तेव्हा ऍक्च्युली कसा दिसतो रे? अशा पद्धतीने.
आणि आफ्टर सम टाइम त्याचा कलर कुठेतरी चेंज झालेला दिसतो. काय होतं सर, कोणती केमिकल रिएक्शन होते आपण नंतर बघणार आहोत. पण काय होतं ऍक्च्युली या ठिकाणी काय होतं, केमिकल रिएक्शन झाल्यामुळे त्याचा कलर काय होतो, रेडिश रेडिश कलर होत जातो, कलर चेंज होतो. इट इज अ केमिकल चेंज. सिमिलरली हा काय तुमचा ब्रेड, आणि आफ्टर कुक केल्यानंतर, शिजवल्यानंतर किंवा तो टोस्टर मध्ये टाकल्यानंतर त्याचा कलर असा होतो. म्हणजे इथे पण काय झालंय, कलर चेंज झालेला आहे. तो या प्रकारचा चेंजला आपण काय म्हणणार, केमिकल चेंज. हे तुमचे नवे कोरे करकरीत असे खिळे, ओके, आणि ते खिळे काही दिवस असे पडले इन कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर और एअर, हवेच्या संपर्कामध्ये आल्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारे काय झाली आहे, रस्टिंग झालेली आहे. काय झालेली आहे, रस्टिंग. म्हणजे आता तुम्हाला ओरिजिनल खिळे तुम्हाला परत मिळतील का, नाही. जर काही 4-5 दिवस झालेले असतील तर कदाचित तुम्ही त्याला पॉलिश पेपर मारून, पॉलिश फिरून तुम्ही ते चमकवू शकतात. बट जर 1-2 वर्ष ते खिळे असेच पडले तर ते इतके कमकुवत होतील की तुम्ही असे बोटाने सुद्धा कटकन त्याला मोडू शकतात. म्हणजे तो परमनंट डॅमेज झाला आहे. काय झाला, परमनंट डॅमेज. सो इट इज ऑल्सो ए केमिकल चेंज. रिपेनिंग ऑफ बनाना. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक एक्सपेरिमेंट केलेला दिसतोय. काय दिसतोय, कोणता कलर दिसतोय, पिंक कलर. बघा कशामध्ये पिंक कलर टाकला, कशामध्ये एक सोल्युशन टाकलं होतं, पण इंडिकेटर टाकलं होतं, तर आपल्याला कोणता कलर मिळाला होता, पिंक कलर. कशामध्ये, पहिले तो इंडिकेटरचं नाव सांगा मला. येस, त्याचं नाव काय होतं, फिनॉल्फ्थॅलीन. काय, फिनॉल्फ्थॅलीन. आणि फिनॉल्फ्थॅलीन कशात टाकलं तर पिंक कलर येतो, ऍसिड मध्ये की बेस मध्ये, रॉंग. ऍसिड मध्ये जर फिनॉल्फ्थॅलीन टाकलं तर कोणताही कलर चेंज होत नाही. पण तेच जर बेस मध्ये फिनॉल्फ्थॅलीन टाकलं तर त्याचा कलर काय होतो, पिंक कलर. आता हा पिंक कलर जाईल का परत, नाही. ओके, हा त्याच्यात जर तुम्ही परत थोडा बेस ऍड केला तर जाईल. ओके, म्हणजेच हा काय तुमचा अगेन केमिकल चेंज. आणि इथे बघा इफरवन्सेस आलेले आहेत, फुसफुस फुसफुस दिसतंय तुम्हाला. ओके, सो हा काय तुमचा केमिकल चेंज आहे. एखाद्या पदार्थाला जाळणे, माचीसची काडी पेटवणे, हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं केमिकल चेंज आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे असणारी एखादी न्यूजपेपर असेल, त्याला जर तुम्ही आग लावला, न्यूजपेपर जळला, आता परत न्यूजपेपर तुम्हाला मिळेल का ऍक्च्युअल, नाही. तो काय झालंय, ती रिॲक्शन झालेली आहे कम्प्लीट. ती सुद्धा आपण बघणार आहोत. कंबल्शन ऑफ फ्युएल नावाचा एक टॉपिक आहे आपल्या इथे, त्यामध्ये आपण ते बघणार आहोत. ओके, सो जे चेंजेस आपल्याला दिसून येतात, काय चेंजेस दिसून येतात, आपण जी ऍक्टिव्हिटी केली होती त्याच्यामध्ये कलर चेंज झालाय का, टेस्ट चेंज झाली आहे का, कॉम्पोजिशन चेंज झालंय का, रिलीज ऑफ गॅसेस निघाले होते का, कार्बन डायऑक्साईड. ओके, बघा जर तुम्ही इमॅजिन नका करू, आपण हे एक्सपिरियन्स केलेलं आहे घरामध्ये. जर उन्हाळ्यामध्ये काय होतं की आपण एखादी भाजी घेतो जी उरलेली असेल, समजा आमटी भाजी व्हॉट एव्हर इट मे बी, आणि ती आपण झाकून ठेवतो. जर 2-3 दिवस त्या आपण कुठेतरी गावाला गेलो आणि 2-3 दिवसानंतर आलो आणि जर ते आपण ओपन केलं तर काय दिसतं रे तुम्हाला, असे बुडबुडे येताना दिसतात का त्याच्यामध्ये, हा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस त्याच्यातनं काय पडतात, बाहेर पडतात. आणि वास घ्या बघा, किती सुंदर वास येतो. ओके, तुम्हाला आवडणारा असा तो सुंदर वास. म्हणजेच काय होतं, हे कशामुळे होतं, रिलीज ऑफ गॅसेस काय होतात, रिलीज होतात. ओके, मग आता महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, की जेव्हाही एखादा केमिकल चेंज होतो तर केमिकल कॉम्पोजिशन काय होतं, ओरिजिनल मॅटर जो असतो, जो ओरिजिनल पदार्थ असतो त्याचं केमिकल कॉम्पोजिशन काय होतं, चेंज होतं. आणि काय तयार होतो, नवीन सबस्टन्स तयार होतो. आणि त्याच्या प्रॉपर्टीज कशा असतात, डिफरंट. त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात आणि त्याचे केमिकल कंपोजिशन सुद्धा काय असतं, डिफरंट असतं. उदाहरणार्थ आपण बघितलं होतं NaCl प्लस NaOH, सॉरी NaCl होतं का रे, HCl प्लस NaOH, आणि याच्यापासून काय तयार झालं होतं, NaCl प्लस H2O, हे तयार झालं होतं. बघा नवीनच सबस्टन्स तयार झाला, याच्या प्रॉपर्टीज पण वेगवेगळ्या होत्या. HCl कसा असेल रे, सोवर टेस्टचा असेल. NaOH कसा असेल, बिटर टेस्टचा असेल. पण NaCl कसा होता, सॉल्टी इन नेचर. आणि वॉटरला तर काय टेस्टच नाहीये, सो टेस्टलेस. समजतंय तुम्हाला एव्हरीवन.
सो नवीन आणि डिफरंट प्रॉपर्टीज असलेले पदार्थ काय होतात, तयार होतात. समजलं का? येस ऑर नो? सो आता आपल्याला काय बघायचंय, केमिकल चेंज अँड वर्ड, काय होतं ते, केमिकल चेंज अँड वर्ड इक्वेशन्स आपण बघायचे. चला पहिला मुद्दा बघूया. इफ द एक्झॅक्ट चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन इज नोन, अ केमिकल इक्वेशन कॅन बी रिटन फॉर द केमिकल चेंज. म्हणजे काय सर, याचा अर्थ काय, की जर तुम्हाला एक्झॅक्ट चेंज माहिती असेल काय होतंय, उदाहरणार्थ आता हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलं होतं आपण HCl, बरोबर, आणि दुसरं काय घेतलं होतं NaOH. आपल्याला एक्झॅक्ट कॉम्पोजिशन माहितीये का यांचं? येस सर, माहिती होतं. आपल्याला केमिकल फॉर्म्युला पण माहिती होता. HCl, NaOH कसा दाखवतात, सोडियम हायड्रॉक्साईड असा दाखवतात सर. आणि यांच्यापासून काय तयार होतं हे सुद्धा आपल्याला माहिती. काय तर हा आहे ऍसिड, हा आहे बेस, and when acid reacts with base there is a formation of salt and water. काय तयार होतं सर? याच्यातनं सॉल्ट कोणता तयार होईल सर? NaCl हा सॉल्ट तयार होईल सर. ओके, आणि प्लस काय तयार होतं? वॉटर H1H2O H2O. ओके, म्हणजे आपल्याला ह्यांचं सगळ्यांचं कॉम्पोजिशन नोन म्हणजे माहिती होतं का रे? येस सर, माहिती होतं. आणि म्हणून आपण काय लिहू शकतो, ही केमिकल इक्वेशन लिहू शकतो. मग लिहिलं ना आपण हे केमिकल इक्वेशन, लिहिलं की नाही? ओके, जे आपण गेल्या चॅप्टर मध्ये सुद्धा बघितलेलं होतं. मग आता जर केमिकल इक्वेशन लिहायचं असेल आपल्याला जर केमिकल इक्वेशन लिहायचं असेल तर काय गरजेचं आहे सर, काय इम्पॉर्टंट आहे? तर पहिले तर आपल्याला नेम्स माहिती पाहिजे. जो काही पदार्थ आहे ज्याची काही रिएक्शन होते ते पदार्थांचे तुम्हाला नाव माहिती पाहिजे की नको? येस ऑर नो? उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ऍसिड हे नाव सांगितलं तुम्हाला, हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला पण माहिती पाहिजे का? केमिकल फॉर्म्युला माहिती पाहिजे का? बरोबर. चिंचेचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये काय टाकलं सर आपण? खाण्याचा सोडा टाकला. आता तुम्ही म्हणाल सर चिंचेचं पाणी आणि खाण्याचा सोडा हे तर गावठी नावं झाली. येस ऑर नो? असं लिहिणार का तुम्ही रिॲक्शन, चिंचेचं पाणी प्लस खाण्याचा सोडा इज इक्वल टू सॉल्ट अँड वॉटर काहीतरी मिळालं, असं लिहिणार का तुम्ही? ही अशी केमिकल रिॲक्शन लिहिली तर मग मास्टर तुम्हाला केमिकल रिॲक्शन तुमच्या गालावर तयार करेल. येस ऑर नो? हा, मग असं लिहून नाही चालणार. मग ऍक्च्युली तुम्हाला त्याचं नाव माहिती पाहिजे. चिंचेचं पाणी, चिंच मध्ये कोणतं ऍसिड असतं? हा, व्हेरी गुड, टार्ट्रिक ऍसिड असतं सर. मग इथे काय घेणार आहेत तुम्ही? टार्ट्रिक ऍसिड. खाण्याचा सोडा म्हणजे काय सर? सोडियम बायकार्बोनेट, बरोबर. आणि मग त्याच्यापासून जी रिॲक्शन, म्हणजे तुम्हाला नावं माहिती पाहिजेत का? ज्यांची रिॲक्शन करायचं त्यांचं नाव माहिती पाहिजे की नको पाहिजे? अजून त्याचे केमिकल फॉर्म्युलीज माहिती पाहिजे का सर? माहिती. कोणाचं रे? कोणाचं नाव आणि केमिकल फॉर्म्युला माहिती पाहिजे? ओरिजिनल सबस्टन्सचं. आणि जे नवीन तयार होणारे पदार्थ आहेत या दोघांची नावं तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याचा केमिकल फॉर्म्युला पण माहिती पाहिजे. तर आणि तरच काय करता येतं तुम्हाला? रिॲक्शन लिहिता येते. ओके सर, माहिती पडलं आम्हाला. उदाहरणार्थ बघा, सिट्रिक ऍसिड म्हणजे लिंबूचं पाणी, बरोबर. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. वेन दे रिॲक्ट विथ इच अदर काय तयार होतं रे? कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम सायट्रेट तयार होतं. हे माहिती आम्हाला, ही रिॲक्शन माहिती. या रिॲक्शनला आपण काय नाव देतो? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. का? ऍसिड, सायट्रिक ऍसिड हे ऍसिड आहे, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा हे काय? बेस. ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. हा, वॉटरच तयार होतं, वॉटर सुद्धा तयार होतं, ते तिथे लिहिलेलं नाहीये. ओके, कार्बन डायऑक्साईड सुद्धा काय होतो? हवेमध्ये रिलीज होतो. समजलं का तुम्हाला इथपर्यंत? ओके, चला मग एखादं एक्झाम्पल बघूया आपण. हेच एक्झाम्पल घेतलेले, बेकिंग सोडा ऍडेड केलेला कशामध्ये? लेमन ज्यूस मध्ये. ओके, बेकिंग सोडा कशामध्ये ऍड केला? लेमन ज्यूस मध्ये. लेमन ज्यूस मध्ये कोणता ऍसिड होता रे? टार्ट्रिक ऍसिड. खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा, त्याचं नाव काय आहे? सोडियम कार्बोनेट. ओके, हे ऍड केल्यावर काय तयार होतं रे? सिट्रिक ऍसिड प्रेझेंट इन अ लेमन ज्यूस अँड गॅस फॉर्म इज अ कार्बन डायऑक्साईड. कोणता गॅस तयार झाला? कार्बन डायऑक्साईड. आणि सोडियम सायट्रेट इज फॉर्म्ड ऍज ए सॉल्ट.
सांगायचं तात्पर्य काय की जे सबस्टन्सेस रिॲक्ट होतात एकमेकांसोबत त्यांचं नेम आणि केमिकल फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि जे नवीन सबस्टन्स फॉर्म होतात त्यांचं सुद्धा आपल्याला काय माहिती पाहिजे नेम आणि केमिकल रिॲक्शन काय माहिती पाहिजे नेम आणि केमिकल रिॲक्शन नीट बस पुढे सरक टेकून बसू नका समजलं का चला मग आता जर केमिकल इक्वेशन लिहायचंय तर काय काय माहिती पाहिजे किंवा कशा पद्धतीने लिहायचं ओके जे ओरिजिनल सबस्टन्सेस ओरिजिनल सबस्टन्स म्हणजे जे एकमेकांसोबत काय होणार आहेत रिॲक्ट होणार आहेत जे ओरिजिनल सबस्टन्स एकमेकांसोबत रिॲक्ट होणार आहेत त्यांना कुठं लिहायचंय रे ऑन द लेफ्ट साइड कोणत्या साईडला लिहायचंय त्यांना लेफ्ट साइड उदाहरणार्थ बघा सिट्रिक ऍसिड प्लस सोडियम बायकार्बोनेट हे दोघं अगोदर रिॲक्ट झाले होते यांना कुठं लिहिलंय लेफ्ट हँड साइडला ओके बघा ना ही कोणती साइड आहे तुमची ही कोणती साइड आहे तुमची मग आता कोणत्या साईडला लिहिलंय लेफ्ट हँड साईडला आता जे न्यूली फॉर्म सबस्टन्स आहेत जे नवीन तयार झालेले पदार्थ आहेत त्यांना कुठे लिहिणार तुम्ही तर राईट हँड साईडला काय काय नवीन नवीन तयार झालं होतं कार्बन डायऑक्साईड आणि काय तयार झालं होतं सोडियम सायट्रेट यांना कुठे लिहिलं सर राईट हँड साईडला ओके आता ह्या हे झाले तुमचे लेफ्ट हँड साइड वाले सबस्टन्स जे ओरिजिनल होते ते हे न्यूली फॉर्म झालेत आणि यांच्यामध्ये काय दाखवायचं तुम्हाला एक एरो ओके अँड एरो इज ड्रॉन इन बिटवीन देम त्यांच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे एरो केमिकल रिॲक्शन कशी लिहायची हे आपण शिकतोय ओके सो लेफ्ट हँड साइडला ओरिजिनल सबस्टन्स लिहा राईट हँड साइडला काय लिहायचे तुम्हाला न्यूली फॉर्म सबस्टन्स लिहा आणि एक एरो दाखवा एरो कुठे दाखवलाय रे या साइडला याचा अर्थ काय होतो की रिॲक्शन इकडून स्टार्ट झाली आणि इथे एंड झाली म्हणजे हे तुमचे काय आहेत प्रॉडक्ट आणि हे काय तुमचे रिॲक्टंट ओके एरो हेड पॉइंट्स टुवर्ड द सबस्टन्स फॉर्म एरो हेड काय दाखवतं की हे सबस्टन्स तुमचे काय झालेत फॉर्म झालेले तयार झालेले आहेत एरो आणखी काय शो करतं डायरेक्शन ऑफ रिॲक्शन काय शो करतं डायरेक्शन ऑफ रिॲक्शन ओके मग बघा इथे सिट्रिक ऍसिड आणि सोडियम बायकार्बोनेट हे जे सबस्टन्स आहेत हे कुठे लिहिलेत रे आपण लेफ्ट हँड साइडला जे लेफ्ट हँड साइडला लिहिलेले सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो रिॲक्टंट त्यांना काय म्हणतो आपण रिॲक्टंट आणि जे नवीन तयार झालेले पदार्थ आहेत जे नवीन झालेले पदार्थ आहेत त्यांना आपण काय म्हणतो रे प्रॉडक्ट त्यांना आपण काय म्हणतो समजलं सो लेफ्ट हँड साइडला कोण असतात रिॲक्टंट आणि राईट हँड साइडला कोण असतात कोणाच्या लेफ्ट हँड साइडला एरोच्या लेफ्ट हँड साइडला जे असतात ते रिॲक्टंट हे असतात ओरिजिनल सबस्टन्स एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि काय तयार होतात प्रॉडक्ट काय तयार होतात प्रॉडक्ट एक असू शकतो दोन असू शकतात तीन असू शकतात कितीही असू शकतात ओके तर प्रॉडक्ट तयार झालं नाही असं होईल का नाही ओके काही ना काही प्रॉडक्ट तुमचा तयार होणार आहे समजलं का चला मग आता आपल्याला काय बघायचंय इथून पुढे केमिकल चेंज आणि वर्ड इक्वेशन्स आपल्याला बघायचे आहेत चला मग वन बाय वन बघूया आता हे जे केमिकल चेंजेस आहेत हे पण दोन प्रकारचे असतात किती प्रकारचे असतात दोन प्रकारचे एक आहे तुमचा नॅचरल केमिकल चेंज आणि दुसरा आहे मॅन मेड केमिकल चेंज माणसाने तयार केलेला केमिकल चेंज किंवा माणसाकडनं झालेला केमिकल चेंज आणि निसर्गात झालेला केमिकल चेंज उभे राहा साहेब ठीक आहे पहिला आहे रेस्पिरेशन आताच आपण शिकलो रेस्पिरेशन आताच म्हणजे कधी मागच्या लेसन मध्ये आपण रेस्पिरेशन लाईफ प्रोसेसेस मध्ये आपण शिकलो ओके रेस्पिरेशन म्हणजे काय रे सर इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन आणि एक्सहेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड एवढंच आहे का एवढंच रेस्पिरेशन आहे का सर नाही रेस्पिरेशन एवढंच नाहीये याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय आहे रेस्पिरेशन आणि त्या रेस्पिरेशनला आपण नाव दिलं होतं सर सेल्युलर रेस्पिरेशन कोणता रेस्पिरेशन सर सेल्युलर रेस्पिरेशन कुठे होतं सर हे होतं सेलमध्ये हे कुठे होतं सेलमध्ये ओके आपण जो आपण जो ऑक्सिजन इनहेल करतो तो ऑक्सिजन आणि आपण जे फूड खातो त्या फूड मधनं आपल्याला काय मिळतो ग्लुकोज
C6H12O6 हे दोघं एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि काय तयार होतं रे? कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर वॉटर वेपर आणि खूप सारी एनर्जी दॅट इज नथिंग बट द एटीपी इन द फॉर्म ऑफ एटीपी. या रिॲक्शनला आपण काय नाव दिलं होतं? रेस्पिरेशन. ते पण कोणतं रेस्पिरेशन? ओके, काय नाव दिलं होतं? सेल्युलर रेस्पिरेशन. बघा मग ही रिॲक्शन आपण लिहून टाकली. ओके, वर्ड इक्वेशन मध्ये लिहायचंय आपल्याला. ग्लुकोज कोणाबरोबर रिॲक्ट होतं? ऑक्सिजन बरोबर. काय फॉर्म होतं रे? रेस्पिरेशन फॉर्म होतं. त्या रिॲक्शनला काय म्हणतात? रेस्पिरेशन. काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर प्लस राहिले एटीपी. एटीपी म्हणजे काय? एडिनोसिन ट्राय, त्यालाच काय म्हणतो आपण? एनर्जी. काय म्हणतो? एनर्जी. मग हे लेफ्ट हँड साइडला, एरोच्या लेफ्ट हँड साइडला त्यांना काय म्हणणार आपण? एरोच्या राईट हँड साइडला त्यांना काय म्हणणार आपण? प्रॉडक्ट. ओके सर, वर्ड इक्वेशन मध्ये तर लिहिलं आपण. आता कशात लिहायचंय आपल्याला? केमिकल इक्वेशन लिहायचंय. मग ग्लुकोजचा फॉर्म्युला काय? C6O6H12 किंवा किंवा तुम्ही असं पण लिहू शकता त्याला बरं, C6H12O6 असं पण लिहिलं तरी काय चुकीचं नाहीये. याला अगोदर लिहा, याला नंतर द्या, काही फरक पडत नाही. ओके, प्लस आता काय रे? ऑक्सिजन O2, त्याच्यापासून आपल्याला काय मिळतंय? कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. बघा, ग्लुकोजचा हा फॉर्म्युला, ऑक्सिजनचा फॉर्म्युला, कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला अँड वॉटरचा. केमिकल रिएक्शन सर बॅलन्स आहे का? नाही, बॅलन्सिंग तुम्हाला शिकायची आहे, पण कधी? 10th स्टँडर्ड मध्ये. अजून तुम्हाला बॅलन्सिंग करायची नाही. बॅलन्सिंग काय असतं हे तुम्हाला अजून समजणार नाही, आपल्याला 10वी ला शिकायचंय. हा काय झालं तुमचं मग? केमिकल इक्वेशन. सो व्हेरी व्हेरी IMP करा याला. रेस्पिरेशन एक्झाम मध्ये विचारलं जाईल की त्याचं काय लिहा? वर्ड इक्वेशन लिहा आणि केमिकल इक्वेशन लिहा. कळलं का तुम्हाला? येस. चला पुढे जाऊया. आता हे रिएक्टंट आहेत आणि हे काय? प्रॉडक्ट. ठीक आहे. आता एक ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची अगेन, ज्याच्यामध्ये काय घ्यायचंय आपल्याला? डायरेक्ट कार्बन डायऑक्साईड घ्यायचंय का? नाही, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय रे? लाईम वॉटर. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय? लाईम वॉटर. लाईम वॉटर म्हणजे काय? चुन्याचं पाणी, चुनकळी ज्याला म्हणतो आपण. ओके, सो ते काय घेतलं आपण? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. त्याच्यामध्ये काय ऍड केलं सर आपण? कार्बन डाय ऑक्साईड. आता कसं कार्बन डायऑक्साईड ऍड करू शकतो सर? बघा, एक ग्लास घ्यायचा, त्या ग्लासमध्ये चुन्याचं पाणी बनवायचं. बनवलं. चुन्याचं पाणी म्हणजे काय? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. एक स्ट्रॉ घ्यायचा, स्ट्रॉ, आणि तो स्ट्रॉ बुडवायचा त्याच्यामध्ये. आपण जे बाहेर फेकतो ते काय असतं? काय असतं? ते कार्बन डायऑक्साईड मिक्स झालं का? कशामध्ये मिक्स झालं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड मध्ये. काय तर मिक्स झालं? कार्बन डायऑक्साईड. काय तयार होतं रे? कॅल्शियम कार्बोनेट. बघा, व्हाईटिश व्हाईटिश मिल्क कलरचं पाणी तयार होतं. कशा कलरचं? मिल्की. मिल्की सोल्युशन तयार होतं आणि ते कशाचं असतं? कॅल्शियम कार्बोनेट. आणि आणखी काय तयार होतं रे? वॉटर. ओके, बघा मग कार्बन डायऑक्साईड रिएक्ट विथ कॅल्शियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म कॅल्शियम कार्बोनेट अँड वॉटर. ही काय झाली तुमचं? वर्ड इक्वेशन. याला काय म्हणणार तुम्ही? रिएक्टंट. त्याला काय म्हणणार तुम्ही? प्रॉडक्ट. ओके, सो केमिकल इक्वेशन काय? बघा, कार्बन डायऑक्साईड कसं लिहिणार? CO2 प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाइस. हे कसं वाचणार? CaOH ट्वाइस. ओके, काय मिळतं तुम्हाला? कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 प्लस वॉटरचा फॉर्म्युला काय? H2O. हे आहे तुमचं रिएक्टंट आणि तो काय आहे तुमचा? प्रॉडक्ट. समजलं का तुम्हाला? समजलं? ओके, सो याच्यावर प्रश्न विचारला जातो की वेन अ लाईम वॉटर इज इन कॉन्टॅक्ट विथ द कार्बन डायऑक्साईड द सोल्युशन टर्न्स इनटू द मिल्की. सोल्युशन काय होतं? मिल्की होतं. तो सोल्युशन मिल्की का होतं? कारण तिथे काय तयार होतं रे? कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो. काय तयार होतो? कॅल्शियम कार्बोनेट. आणि याचा कलर कसा असतो? मिल्की. म्हणून ते सोल्युशन पण कसं होतं? समजलं का? येस. चला, आता नेक्स्ट रिएक्शन आहे, दॅट इज नथिंग बट द फोटो
फोटोसिंथेसिस रिएक्शन. आपण काय बघतोय? नॅचरल केमिकल रिएक्शन. काय बघतोय? नॅचरल केमिकल रिएक्शन. आता फोटोसिंथेसिस माहितीये तुम्ही, आपण सगळे काय करतो? फोटोसिंथेसिस रिएक्शन करतो. येस ऑर नो? तुमची स्किन आहे, ती स्किन फोटोसिंथेसिस रिएक्शन करते का? मग कोण करतं? प्लांट्स. प्लांट्स मध्ये कोण असतं? लीव्स. आणि ते लीव्स काय करतात? फोटोसिंथेसिस रिएक्शन करतात. येस ऑर नो? येस. ओके. या प्लांट्स काय करतात की हवेमध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब करतात. त्याचे जे रूट्स असतात, हे रूट्स काय ऍब्सॉर्ब करतात रे? वॉटर. कार्बन डायऑक्साईड हवेमधनं मिळतो कार्बन डायऑक्साईड, आणि सॉइल मध्ये काय मिळतं? H2O. शिवाय याच्यामध्ये कोण प्रेझेंट असतं रे? क्लोरोफिल. कोण प्रेझेंट असतो? आणि हवेमध्ये आणखी कोण असतो? सूर्याभाई. अपना सूर्याभाई. सन. द मोस्ट अल्टिमेट पॉवर, सनलाइट. ओके. सो इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल, यांच्या प्रेझेन्स मध्ये काय तयार होतं रे? काय तयार होतं? ग्लुकोज. काय तयार होतं? ग्लुकोज. C6H12O6. आणि हवेमध्ये काय सोडला जातो? ऑक्सिजन. तर ही जी रिएक्शन आहे, या रिएक्शनला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस रिएक्शन. ओके. मग चला तेच बघूया आपण वर्ड इक्वेशन मध्ये. हवेमधला कार्बन डायऑक्साईड, रूट मधनं घेतलेला वॉटर, इथे कोणती रिएक्शन झाली? इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. काय तयार होतं रे? ग्लुकोज अँड ऑक्सिजन. काय तयार झालं? ग्लुकोज अँड ऑक्सिजन. याला काय म्हणणार तुम्ही? त्याला काय म्हणणार तुम्ही? आता काय लिहायचंय तुम्हाला? केमिकल इक्वेशन. काय लिहायचं आता? केमिकल. कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला CO2 प्लस वॉटरचा फॉर्म्युला H2O. डॅश करणार, लिहिणार सनलाइट, ग्रीन प्लांट्स, क्लोरोफिल, ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 प्लस काय तयार होतं रे? ऑक्सिजन. ऑक्सिजनचा फॉर्म्युला. समजली रिएक्शन? काय अवघड आहे का? नो. ओके. सो हे तुम्हाला असं परीक्षेमध्ये लिहिता यायला पाहिजे. परीक्षेमध्ये काय विचारतील प्रश्न तुला? काय विचारतील प्रश्न? राईट द वर्ड इक्वेशन अँड केमिकल इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस रिएक्शन. ओके. लिहिता येईल मग फोटोसिंथेसिस रिएक्शनचं? येस. चला मग आता पुढे जाऊया. ठीक आहे, याला रिएक्टंट म्हणा, त्याला काय म्हणणार? प्रोडक्ट. मग आता तुमचं काय झालंय या ठिकाणी? काय संपलं तुमचं? नॅचरल केमिकल रिएक्शन्स संपल्या. आता कोणत्या रिएक्शन्स बघायच्या सर आम्हाला? मॅन मेड चेंजेस किंवा मॅन मेड केमिकल रिएक्शन. तर सगळ्यात पहिले आपली आवडती रिएक्शन आहे कंबल्शन ऑफ फ्यूल. आग लावण्याची रिएक्शन, जी तुम्हाला खूप छान जमते. आग लावायला? नाही हो, गोळ्या आग लावतो पटकन. याची आग तिकडे तिकडे भडकवतो. ठीक आहे, ती नाही आग. आपल्याला काय करायचंय? आपल्याला सबस्टन्सेस जाळायचे आहे. आता कोण बर्न होतं रे? ओके, फ्युएल्स बर्न होतात सर. फ्युएल मध्ये कोण येतं? कोल, वूड, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, ऑइल, हे सगळे पदार्थ काय होतात? बर्न होतात. सर बर्न होतात, मग हेच का बर्न होत म्हणजे मग आयरन का बर्न होत नाही? कोण? सर आयरन बर्न का होत नाही? आयरन म्हणजे फेरस, लोखंड का बर्न होत नाही सर? आणि वूड का बर्न होतं, जळतं? कोल म्हणजे कोळसा का जळतो? पेट्रोल का जळतं? डिझेल का जळतं? केरोसिन का जळतं? CNG का जळतं? LPG का जळतं? काय याच्या मागे काय असेल की जे हे जळतात, बर्न होतात? सो या सगळ्यांमध्ये एक कॉमन सबस्टन्स आहे, तो म्हणजे कोण? कार्बन. म्हणजे कोण? कार्बन. आणि या कार्बनमुळे हे पदार्थ काय होतात? जळतात. कार्बन हे इनफ्लेमेबल असतं. काय असतं? ज्वलनशील असतं, जळतं. ओके. सो यांच्यामध्ये असतं कार्बन. आता तुम्हाला एक एक एक्सपेरिमेंट माहितीये का? बघा माझ्याकडे काय रे? मेणबत्ती आहे सर. मी काय केली? हिला पेटवली का? येस. पण मला चांगली नाही वाटली ही पेटलेली मेणबत्ती. मी काय घेतला? एक ग्लास, आणि तो ग्लास असा उलटा
ठेवून दिला याच्यावर, ठेवला उलटा ग्लास, काय होईल? आफ्टर सम टाइम ती मेणबत्ती काय होईल? विझून जाईल. विजेल की नाही? असा धूर निघेल फक्त. काय होतं की काय काय रिझन आहे का विजली ती? येस, या ग्लासच्या आतमध्ये जो ऑक्सिजन होता, हा ऑक्सिजन जेव्हा मेणबत्ती जळत होती तेव्हा तो युटिलाइज झाला, वापरला गेला. आता याच्यामध्ये ऑक्सिजन शिल्लक राहिला का? नाही. ऑक्सिजन शिल्लक नसल्यामुळे ती मेणबत्ती काय झाली? विजली. ओके. सो म्हणजे काय तात्पर्य? या एक्सपेरिमेंटचं म्हणणं काय होतं की कोणत्याही पदार्थाला जर जळवायचंय किंवा ज्वलन करायचंय तर आपल्याला कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची. मग कार्बन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जळतो आणि काय तयार होतं रे? कार्बन डाय ऑक्साईड. आताच बघितलं आपण, असं धूर निघाला होता का? हा कसला होता रे? कार्बन डाय ऑक्साईड. आणि कार्बन डाय ऑक्साईड बघा नवीन तयार झालेला पदार्थ ऑक्सिजन जळायला मदत करतो का? येस. हेल्प करतो का जळण्यासाठी? येस. पण या कार्बन डायचा ऑक्साईड जो आहे, कार्बन डाय ऑक्साईड हा कशासाठी वापरतात रे? फायर एक्सटिंग्विशर मध्ये वापरतात. कशामध्ये? आग विझवण्यासाठी वापरतात. कशासाठी वापरतात? म्हणजे जर एखादी आग लागली आणि त्याच्यावर जर कार्बन डायऑक्साईडचा स्प्रे केला तुम्ही तर ती आग विझते. काय होते? आग विझते, आग लागत नाही. आणि त्याच्यामधला जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनमुळे काय होते? भडका होतो, आग लागते, पेटते. ओके, समजतंय का तुम्हाला? म्हणजे काय होतं रे? केमिकल रिएक्शन्स मध्ये जे नवीन पदार्थ तयार होतात त्यांचे केमिकल कॉम्पोजिशन, केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात. बदलले की नाही केमिकल प्रॉपर्टी? समजतंय का? चला मग वर्ड इक्वेशन बघूया. या सगळ्या पदार्थांमध्ये जे फ्युएल्स आहेत, फ्युएल म्हणजे कोणकोणते फ्युएल सांगितले मी तुम्हाला? कोल, वूड, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, सीएनजी, एलपीजी, आणखी तुम्हाला माहिती असतील ते सगळे, ऑइल. याच्यामध्ये काय असतो? कार्बन. कार्बन हवेतल्या कोणाबरोबर बर्न होतो? ऑक्सिजन. आणि काय तयार होतं रे? कार्बन डाय ऑक्साईड. यांना काय म्हणणार तुम्ही? त्यांना काय म्हणणार तुम्ही? आता काय बघायचंय आपल्याला? ओके, तो कार्बन कोणत्या सिम्बॉलने दाखवतात? सी. किंवा कार्बनचं ठीक आहे सिम्बॉल आहे. प्लस ऑक्सिजन कशाने दाखवतात? O2. काय तयार झालं रे? CO2, जे कार्बन डायऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला. याला काय म्हणणार तू? या दोघांना मिळून काय म्हणणार? CO2 म्हणणार का? एरोच्या इकडे असतात ते कोण आहेत? दा मागे उभी राहा मग तू. गो देर. काय म्हणणार यांना? गो देर. आणि यांना काय म्हणणार? प्रोडक्ट. झोपेत असते का काय तू? काय कळत नाही मला. चला जायचं पुढे. मग यांना काय म्हणायचं? रिएक्टंट. यांना काय म्हणणार? प्रोडक्ट. चला ठीक आहे सर, ही कंबल्शन ऑफ फ्युएल ही पण रिएक्शन आम्हाला कळली. आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय क्लिनिंग ऑफ शहाबादी टाइल्स विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असं म्हटलेलं आहे की ही एक रिएक्शन तुम्ही लिहा. आता शहाबादी टाइल, शहाबादी टाइल म्हणजे काय असतं रे? शहाबादी टाइल म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट. शहाबादी टाइलची जर पावडर तयार केली तुम्ही, क्रश केलं, तर त्याला काय म्हणणार तुम्ही? कॅल्शियम कार्बोनेट. किंवा शहाबादी टाइलचं सायंटिफिक नेम नाही, सायंटिफिक नेम काय? कॅल्शियम कार्बोनेट. आणि त्याच्यावर काय टाकले तुम्ही? हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, सो घरी पण तुम्ही हा एक्सपेरिमेंट करू शकता. त्याच्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिडच पाहिजे असं नाही. जे टाईल्स असते, लिंबू घ्यायचा आणि त्या टाईलवर लिंबू टाकायचा, लिंबू पिळायचा. लिंबू मध्ये काय असतं रे? ऍसिड असतं. सायट्रिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड असतं. ओके, त्याच्यामुळे काय होतात? इफरवन्सेस येतात. इफरवन्सेस कोणाचे येतात रे? मग ते कार्बन डाय ऑक्साईडचे. आणि काय तयार होतं? कॅल्शियम क्लोराईड. बघा कार्बन डायऑक्साईडचा गॅस निघतो आणि त्याच्याबरोबर काय तयार होतं? कॅल्शियम क्लोराईड. या रिएक्शन तुम्हाला पाठ करायच्या आहेत, या लक्षात ठेवायच्या आहेत, या परीक्षेमध्ये लिहायच्या आहेत. असं वर्ड इक्वेशन लिहायचंय आणि त्याच्याबरोबर काय लिहायचंय? केमिकल इक्वेशन. या लेफ्ट साइडला जे आहेत त्यांना काय म्हणणार ग?
रिएक्टंट आणि यांना काय म्हणणार प्रॉडक्ट. ओके चला आणखी काय तयार होतं त्याच्याबरोबर कार्बन डायऑक्साईड बरोबर वॉटर सुद्धा तयार होतं त्यांना म्हणणार रिएक्टंट. हे काय तुमचे प्रॉडक्ट. चला बघूया केमिकल इक्वेशन. कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला काय Ca प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय HCl. व्हेरी गुड. आणि त्याच्यापासून काय तयार होतं कॅल्शियम. मग सांगा कॅल्शियम क्लोराईडचा फॉर्म्युला CaCl2. कॅल्शियम म्हणजे Ca क्लोराईड म्हणजे Cl2 प्लस कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला व्हेरी गुड आणि वॉटरचा फॉर्म्युला यांना काय म्हणणार ग या दोघांना काय म्हणणार रिएक्टंट आणि त्यांना काय म्हणणार प्रॉडक्ट. ओके कळलं का. येस समजतंय ना रिएक्शन्स. या रिएक्शन्स कळत आहेत या तुम्हाला लिहायच्या आहेत. नंतर घरी जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघायचा आहे आणि काय करायचं आहे ह्या रिएक्शन्स तुमच्या वहीमध्ये लिहून आणायच्या आहेत. मी उद्या चेक करेल नोटबुक. ओके चला आता थर्ड इक्वेशन आहे आणि आपल्याला ती केमिकल रिएक्शन बघायचे. सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर. आता हार्ड वॉटर कुठं असतं सर. हार्ड वॉटर म्हणजे काय कन्सेप्ट आहे. असं जड असतं का ते पाणी म्हणजे असं उचललं जात नाही का एवढं जड असतं का. नाही. हार्ड वॉटर कोणाला म्हणायचं की बघा विहिरीमध्ये असणारं पाणी किंवा अंडरग्राऊंड वॉटर काय असतं बघा. पाऊस पडतो. पाऊस पडल्यामुळे काय होतं की वॉटर जमिनीवरनं म्हणजे ग्राउंड सरफेसवरनं फ्लो होत जातं. तर या जमिनीमध्ये सॉइलमध्ये जे सॉल्ट्स असतात मिनरल्स असतात हे सॉल्ट्स काय होतात पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात आणि ते पाणी असं झिरपत 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 खाली जातं आणि ते कुठे जातं वेलमध्ये. कुठे जातं वेलमध्ये. ओके मग ते जे वॉटर असतं त्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण कसं असतं जास्त असतं मॅक्सिमम असतं. म्हणून अशा वॉटरला आपण काय म्हणतो सॉल्टी वॉटर. काय म्हणतो आपण सॉल्टी वॉटर. मग अशा वॉटरमध्ये आपण काय टाकतो रे कपडे जर धुवायला गेले तर त्याचा फोम होत नाही. फोम होतो का नाही कारण ते हेवी वॉटर आहे. सो त्यांना सॉफ्ट करण्यासाठी म्हणजे ते सॉल्ट सेपरेट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय टाकतो धुण्याचा सोडा. काय टाकतो धुण्याचा सोडा. धुण्याच्या सोड्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये काय म्हणतात सोडियम कार्बोनेट. काय म्हणतात धुण्याचा सोडा. आणि खाण्याचा सोडा काय सोडियम बाय कार्बोनेट. फक्त बायचा फरक. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय धुण्याचा सोडा. सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे काय खाण्याचा सोडा. समजतंय. चला मग आता बघूया वर्ड इक्वेशन. कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय धुण्याचा सोडा. कॅल्शियम हा ठीक आहे कॅल्शियम कार्बोनेट नाही सोडियम कार्बोनेट. कोणता सोडियम कार्बोनेट. आणि कॅल्शियम क्लोराईड काय त्या पाण्यामध्ये असणारं सॉल्ट. पाण्यामध्ये सॉल्ट डिझॉल्व्ह झाले की नाही यस ऑर नो. आता या दोघांची काय होते रे रिएक्शन आणि काय तयार होतं कॅल्शियम कार्बोनेट. काय तयार होतं बघा कॅल्शियम कार्बोनेट. आणि नंतर काय तयार होतं सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे काय तयार झालं रे सॉल्ट. NaCl म्हणजे काय तयार झालं सॉल्ट तयार झालं. काय तयार झालं सॉल्ट. ओके बघा प्लस सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे काय सॉल्ट. यांना काय म्हणणार तुम्ही यांना काय म्हणणार तुम्ही प्रॉडक्ट रे माकडांनो. काय म्हणणार प्रॉडक्ट. ओके सो केमिकल इक्वेशन कसं लिहिणार कॅल्शियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय Ca प्लस सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला काय Na2CO3. काय मिळेल तुम्हाला याच्यापासून सोडियम बघा 2 सोडियम आणि 2 क्लोरीन. काय तयार झालं NaCl. मग उरलं कोण बघा यांच्या या दोघांच्या रिएक्शन होणार. कोणाची हे दोघं एकत्र येणार. काय राहिलं Ca आणि इकडे काय राहिलं CO3 कॅल्शियम कार्बोनेट. काय तयार झालं कॅल्शियम कार्बोनेट. आणखी बघा सोडियम किती आहेत रे तर 2 सोडियम. हा एक सोडियम हा एक सोडियम. क्लोरीन पण किती आहेत सर 2 आहेत. इकडे एक क्लोरीन इकडे एक क्लोरीन. काय तयार झालं रे सोडियम क्लोराईड. काय तयार झालं आणि किती सोडियम क्लोराईड तयार झाले 2 सोडियम क्लोराईड तयार झाले. ओके कळतंय तुम्हाला ही केमिकल रिएक्शन.
यांना काय म्हणणार ग, आणि त्यांना काय म्हणणार, प्रॉडक्ट. ओके, ठीक आहे, समजली ही रिएक्शन. मग सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर, हार्ड वॉटरला सॉफ्ट करायचं. सॉफ्ट म्हणजे काय रे, आता हे वॉटर याच्यामध्ये फोम होईल का, आता साबणाचा फोम होईल आता याच्यामध्ये. ओके, कोणत्या पाण्यामध्ये रे, या पाण्यामध्ये इकडच्या. ओके, सो इन दिस वे आपण काय केलेले आहेत, ह्या केमिकल रिएक्शन संपवलेल्या आहेत. काय केलंय, केमिकल रिएक्शन काय केलेल्या आहेत, संपवलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपला पॉइंट राहिलेला आहे तो म्हणजे काय, केमिकल बॉन्ड. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करू, हा केमिकल बॉन्ड नावाचा कन्सेप्ट समजावून घेऊ इन डिटेल मध्ये. खूप डिटेल मध्ये आपल्याला ते बघायचंय. कारण का, कारण हे सर पुढच्या वर्षी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये पण आहे, 9th स्टँडर्डला आणि 10th स्टँडर्डला सुद्धा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप अभ्यास करा, खूप चांगले मार्क मिळवा. ओके, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.